नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. NDA 2025-26 नोटिफिकेशन ऑफिशियल आता जाहीर झालेलं आहे आणि ज्यामध्ये 406 जागा आहेत. आता या 406 जागासाठी कसं तुम्ही अप्लाय करू शकता आणि आजच्या या व्हिडिओमध्ये कंप्लीट सिलेबस देखील आपण पाहणार आहोत. ज्यांना ज्यांना आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये जायचं आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप खूप इम्पॉर्टंट असणार आहे. एकूण 406 जागासाठी काय काय शैक्षणिक पात्रता, परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रम यामध्ये काय काय असणार आहे हे आपण संक्षिप्त स्वरूपामध्ये आपण पाहूया. परीक्षेचा परिचय पाहूया. या परीक्षेमध्ये 406 पदासाठी विद्यार्थी काय आहेत, स्पर्धा करणार आहेत. यामध्ये लष्कराच्या 208 जागा आहेत, नौदलाच्या म्हणजे नेव्हीच्या 42 आहे आणि एअरफोर्सच्या 120 जागा आहेत आणि नौदल अकॅडमीच्या 36 जागा आहेत. आता याची अर्ज करायची सुरुवात 28 मे 2025 पासून सुरू झालेली आहे. आजची 30 तारीख आहे. शेवटची तारीख याची 17 जून पर्यंत आहे. म्हणजे 17 जून पर्यंत तुम्ही याचा फॉर्म भरू शकता आणि लेखी परीक्षा याची 14 सप्टेंबर 2025 ला होणार आहे. म्हणजे आता जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 3 महिने 90 दिवसांचा वेळ तुमच्याकडे आहे जर तुम्ही ही परीक्षा देऊ इच्छित असाल तर. आता यासाठी पात्रता आणि काय काय वय असायला पाहिजे बघा. लष्करमध्ये जर तुम्हाला भारतीय सैन्य दलात जर जायचं असेल NDA मध्ये तर कुठल्याही शाखेतील 12वी उत्तीर्ण पाहिजे. इट डझंट मॅटर की तुम्ही सायन्स, आर्ट्स, कॉमर्सच असायला पाहिजे. कुठल्याही शाखेतून जर तुम्ही असाल तरी तुम्ही पात्र आहे. हा पण नौदल, हवाई दल आणि नौदल अकॅडमी यासाठी भौतिकशास्त्र आणि गणितासह 12वी उत्तीर्ण तुम्ही असायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला इन शॉर्ट जरी म्हणायचं म्हटलं तर सायन्सचे विद्यार्थी असतील तर त्यांना जास्त प्रेफरन्स आहे. वय 2007 2 जानेवारी 2007 ते 1 जानेवारी 2008 दरम्यान 17.5 ते 20 असणं आवश्यक आहे. एक दिवस जरी वरती असेल, एक दिवस जरी कमी असेल तरी चालणार नाही. आणि वयोमर्यादा चेक करायची ही जी विंडो आहे 2 जानेवारी ते 1 जानेवारी 2007 ते 2010 दरम्यानच काय करणार आहेत ते चेक केलं जाणार आहे. आता परीक्षेची रचना काय आहे. सगळ्यात अगोदर तुमचे कागदपत्र आहेत. मॅथ जे आहे ते तुमचं ते 300 मार्कासाठी असणार आहे. 300 प्रश्न 300 मार्क्ससाठी तुम्हाला 2.5 तास दिले जाणार आहे. दुसरा जो पेपर आहे तो सामान्य योग्यता, त्यामध्ये 600 मार्क आणि त्यासाठी काय 2.5 तासांचा वेळ यामध्ये असणार आहे. गणिताचा अभ्यासक्रम काय काय असणार आहे बघा. यामध्ये बीजगणित आहे, त्रिकोणमिती आहे, डिफरन्शियल इंटिग्रेशन आहे, मॅट्रिसेस आहे, चल आणि अवकाशकालीन समीकरणे आहेत, त्रिमितीय ट्रिग्नोमेट्री, जॉमेट्री आहे, संख्याशास्त्र आणि संभाव्यता पॉसिबिलिटी आहे, वेक्टर्स हे देखील आहे. आणि यानंतर इंग्रजीचा जो सिलेबस आहे तर तो आहे ग्रामर तुम्हाला यामध्ये समजून घ्यायचा आहे. देन व्होकॅबलरी आहे. देन तुमचं कॉम्प्रिहेन्शन म्हणजे तुम्हाला एका पॅसेज दिलेला असणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे याची हे रचना करायची आहे. अनुच्छेद पुनर्रचना म्हणजे पॅसेज रीराईट, पॅराजंबल आणि रिक्त स्थाने भरणे म्हणजे काय की बाबा रिकाम्या जागा भरा हा आहे. सामान्य विज्ञानमध्ये तुम्हाला काय काय विचारलं जातं बघा. तुम्हाला भौतिकशास्त्र म्हणजे तुम्हाला भौतिकशास्त्र, यांत्रिकी, ऊर्जा विज्ञान, प्रकाश. जस्ट अ मिनिट माझी मुलगी पण आलेली आहे. जाओ बेटा, पापा को काम करने दो, जाओ जल्दी, जाओ जाओ, आप भी जाओ. ओके. तर भौतिकशास्त्र, फिजिक्स मध्ये तुम्हाला यांत्रिकी, ऊर्जा विज्ञान, प्रकाश, चुंबकत्व, मॅग्नेटिझम आणि मॉडर्न फिजिक्स या गोष्टी आहेत. केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला अकार्बनिक आहे, कार्बनिक, भौतिक रसायनशास्त्र आहे. जीवशास्त्रामध्ये तुम्हाला ह्युमन बॉडी आहे, सूक्ष्मजीव आणि पर्यावरण हे काय आहे सब्जेक्ट आहे. यामध्ये इतर विषय कोणकोणते असणार आहे तुम्हाला इतिहास व स्वातंत्र्यवाडा, भूगोल, चालू घडामोडी आहे, त्यामध्ये राजकारण, अर्थव्यवस्था, विज्ञान आणि तंत्रज्ञान यावरती तुमचे काय आहेत पेपर अवलंबून असणार आहे. तर असं पेपर 1 आणि पेपर 2 चा अभ्यासक्रम असणार आहे. स्पेसिफिकली आपण या चॅनलवरती आपण काय करणार आहोत की इंग्रजी या विषयाची तयारी तुम्ही कशी करू शकता यासाठी विशेष लेक्चर्स वगैरे घेतले जाणार आहेत, ज्यामध्ये कंप्लीट ग्रामर कॉम्प्रिहेन्शन असेल, तुमचं व्होकॅबलरी असेल आणि तुमचं ग्रामर असेल. ह्या तिन्ही ज्या आहेत तर आपण सखोल तयारी करून घेणार आहोत. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचे काही अभिप्राय असतील, दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असेल तर तुम्ही विचारू शकता. दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. आय विल सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय बाय.